ती गरज असते महाराज। त्याचा विवेक जागेवर येतो, नाही विवेक जागेवर आला तर त्याला देव मारल्याशिवाय राहत नाही। म्हणून करता त्याच्यासाठी भगवंता तुम्ही त्या दुर्योधनाकडे जा आणि त्याला विवेक मार्गावर आणा, अशा प्रकारे धर्मराजे म्हणतात। यावरी बोले राजीव नयना, मी ते तवरे एकदा जाईन। वा शिष्टाई करो निबोधीन, दुरात्म्या दुर्योधनाते। राजीव लोचन कृष्ण भगवंत धर्मराजाला म्हणतात, मी माझं काम आहे ते एक वेळेस करील बाबा, तिथं जाईल, त्याला शिष्टाई करील, सांगण्याचा प्रयत्न करेल महाराज। आणि सगळे लोक सांगत असतात, सगळे लोक प्रत्येकाला सांगत असतात। आणि आतापर्यंत दुर्योधनाला सगळ्यांना सांगितलंय, बापानं सांगितलं, भीष्माचार्यानं सांगितलं, कृपाचार्यानं सांगितलं, द्रोणाचार्यानं सांगितलं, विदुर काकानं सांगितलं, आईनं सांगितलं। आणि कृष्ण भगवंत म्हणतात मी सुद्धा जातो आणि मी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करीन, नाही ऐकला तर मरण, मला तरी काय करायचे, अशा प्रकारे भगवंत म्हणतात। युधिष्ठिर म्हणे जगन्नाथा, तो तुझे नायके बोधिता, मज असे वाटते चित्ता, त्वाये तो नीनच जावे, त्वाये तो नीनच जावे। धर्मराजे म्हणतात कृष्ण भगवंताला, कृष्णा तो कितीही बोध केला तरी तो दुष्ट दुरात्मा दुर्योधन ऐकणार नाही, म्हणून करता तुम्ही इथून न जावावं। माणूस सांगितलेलं जर ऐकत असेल तर त्याला सांगावं महाराज, आणि सांगून जर ऐकत नसेल तर सांगू नये, उलटा सांगणाराचा अपमान होईल। म्हणून करता भगवंता तुम्ही इथून जाऊ नका, तो सांगितलं तरी ऐकणारच नाही असं मला वाटतं, असा दुरात्मा येतो। आणि दुरात्मे, वाईट आत्मे कितीही चांगलं सांगा ऐकतच नाही, म्हणून करता देवा तुम्ही जाऊ नका। मग बोले रुक्मिणी जीवन, मी एकदा ते तवरी जाईन, वा संदेह सर्व फेडीन, जेणे करोनी बोलन लागे, जेणे करोनी बोलन लागे। कृष्ण भगवंत म्हणतात धर्मराजाला, धर्मा जाऊ दे म्हणले, मी एकदा तिथपर्यंत जातो आणि सगळा पर्याय करून बघतो, सगळं बोलून बघतो, जे बोलायचं नाही ते बोलून बघतो, आला तर आला ठिकाण्यावर, नाही आल्यावर तर शेवट पर्याय आहेच ना युद्धाचा। म्हणून करता एक वेळेस मी तिथं जातो, त्याला बोध करून बघतो, आणि पडला फरक तर ठीकच आहे, नाही पडला तर ठीक आहे, आपल्याकडे पर्याय आहे, बोला। ते वर्तता विपरीत, सुदर्शन सोडीन अकस्मात, वा करीन दुष्टांचा निपात, एका क्षणात धर्मराया। हे धर्मराजा, हे धर्मा, मी तिथं जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर मी नीतीनं सांगणार आहे। नीती त्यांनी नाही ऐकली आणि एखाद्या वेळेस जर अनर्थ ओढवण्याचा जर वाटलं मला, तर माझ्या हातातलं सुदर्शन सोडून त्या दुष्ट दुर्जनाचा नाश केल्याशिवाय मी राहणार नाही, असं धर्मास म्हणतात। धर्म म्हणे श्रीहरी, सर्व भावे करावी मैत्री, भीम म्हणे मुरारी, पंचग्राम मागत्या ते। धर्मराजे म्हणतायत देवा सर्व भावे करावी मैत्री, केवढा भाव आहे का महाराज, तेवढा आपला सांगावा, आणि तेवढा भाव सांगून मैत्री करावी। जसा जसा आपला भाव आहे, जशी जशी आपली प्रीती आहे, जसं जसं आपलं प्रेम आहे का, तेवढं सांगावा आणि तेवढं सांगून मैत्री करावी। आणि पुन्हा भीमदादा म्हणले, देवा अशी मैत्री करायची, अशी मैत्री करायची, त्याच्यामध्ये त्यांचं अंतःकरण द्रवलं पाहिजे। 5 तरी गाव तेनी देवात, असा भीम त्या ठिकाणी म्हणत आहे। पार्थ म्हणे समान, जरी अर्ध राज्य देतील वाटून, आणि दुर्योधनाने ते होऊन, धर्मरायासी वंदावे। त्या
ठिकाणी अर्जुन उठले, म्हणले दादा तुम्हाला बी काही कळत नाही. आणि भीमदादाला सुद्धा म्हणले काही कळत नाही, त्याला बी शक्तीचा अहंकार आहे म्हणले. दोघाला बी काही कळत नाही, मी सांगतो म्हणले. मी सांगितलेला सल्ला ऐकायचा आणि ते सगळा सल्ला सगळ्यांनी पाठ करायचा. अर्ध राज्य आम्हाला भेटलं पाहिजे. आमचं अर्ध राज्य आहे ना, आमचं आम्हाला भेटलं पाहिजे. आणि त्या दुर्योधनानं येऊन धर्मराजाला नमस्कार घातला पाहिजे. त्यावेळेसच मला मान्य आहे, तर मान्य नाही बोला. तव बोले नकुल जरी दुर्योधन शरण येईल, अर्ध राज्य देईल तरीच मैत्री करावी. तरीच मैत्री करावी. कधी मैत्री करायची? तो दुर्योधन आम्हाला शरण आला, अर्ध राज्य दिलं तर त्या दुर्योधनावर मैत्री, नाहीतर आमची दुश्मनी लागल्याशिवाय राहणार नाही, असा सहदेव नकुल बोलू लागलेला आहे. ऐसे ऐकोनी द्रुपद नंदनी म्हणे श्रीरंगा मी तुझी भगिनी, अद्यापि घातली नाही वेणी, 13 वर्षे झाली की. सगळेच राहू द्या म्हणजे माझं ऐका. आता द्रौपदी म्हणते सगळेच राहू द्या आणि माझं ऐका. द्रौपदी म्हणते कृष्ण भगवंताला, भगवंता मी तुझी बहीण आहे, 13 वर्षे झालं मी वेणी घातली नाही. वेणी माझे केस मोकळेच आहेत. 13 वर्षे झालं मी वेणी घातली नाही. वेणी का घातली नाही हे कोणी विचारलं का मला आजपर्यंत? तुझे केस मोकळे, तुला तेल नाही का कंगवा नाही, काय नाही तुला, आजपर्यंत मला कोणी विचारलं नाही. त्याचं कारण ऐका. हाती धरोनी केश म्हणे जगन्निवासा ऋषिकेश, दुशासने धरोनी निशेष, नेले ओढीत सभे माझी. अहो याच्यामुळं वेणी घातली नाही. 13 वर्षे झालं त्या दुष्ट दुशासनानं माझे केस पकडले आणि केस पकडून महालामधून, राणीवासामधून जी फरफर फरफर वडीत आणलं, ती सभेपर्यंत आणलं महाराज. सभेपर्यंत मला वडीत आणलं त्या दुष्ट दुशासनानं, आणि तेव्हापासून माझे केस मोकळे सुटलेले. 13 वर्षे झालं आणि तेव्हापासून मी वेणी घातली नाही, असं त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला द्रौपदी म्हणू लागलेली आहे. आईसे बोलता द्रुपद बाळा, नयनी अश्रू कंठ दाटला, म्हणे विश्वव्यापका त्यावेळा, वस्त्रे पुरविली त्वासंख्य. हे भगवंता, हे श्रीकृष्णा, 13 वर्षे झालं माझे केस मोकळेत, तेव्हापासून मी वेणी घातली नाही, फणी केली नाही, तेल लावलं नाही. आणि भगवंता त्या सभेमध्ये मला त्या दुशासनानं वडीत आणलं आणि वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस भगवंता तो वस्त्र पुरवले. त्या ठिकाणी द्रौपदी माता रडू लागल्या, महाराज भगवंता माझी इज्जत राखलीच रे तो त्या ठिकाणी, नाहीतरी त्या दुष्ट दुशासन दुर्योधनानं मला नग्न करण्याचा प्रयत्न केला होता, पण माझी इज्जत भगवंता त्या ठिकाणी राखली, म्हणून द्रौपदी रडू लागलेली आहे. माझा सभेत करिता नग्न, हे पाचही पाती आदोवदन, आदोवदन आता निदीन पंचग्राम मागती, पंचग्राम मागती. ज्यावेळेस माझं वस्त्र हरण दुशासन करीत होता, त्यावेळेस खाली माना घातल्या होत्या ह्या 5 जणांना माझ्या पतीनं. भगवंता तू धावून आलास आणि माझी इज्जत राखलीस, मला साडी पुरवलीस, खूप मोठे भगवंता तुझ्यावर उपकार आहेत. आणि त्यावेळेस तर खाली माना घातल्या होत्या. आता दिन झाले, भिकारी झालेत आता, आणि भिकारी होऊन 5 गावं मागतायत, यांना लाज वाटायला पाहिजे हे म्हणायचं द्रौपदीला. हां काय म्हणून गाव मागायले जातात? त्यावेळेस माना खाली घातल्या, खाली घालून बसले, माझी इज्जत राखली नाही यांनी, भगवंता तू आला तुझा धावा केला म्हणून. आणि आता
भिकारी झाले आणि भिकारी होऊन 5 गावं मागतायत, यांना काही वाटायला पाहिजे ना. अशा प्रकारे द्रुपदी बोलू लागलेली आहे. अंगी बल प्रताप पूर्ण मग का मागावे वाई याचकपण प्रतापे समार माझवून राज्यासन मग घ्यावे. अरे अंगामध्ये शक्ती असताना, अंगामध्ये कर्तबगारी असताना मग भीक काय म्हणून मागायचं महाराज? कर्तबगारीनं आपला संसार मोठा करावा लागतो का? झोळी करून भीक मागायचं असतंय? ज्याच्यामध्ये कर्तबगारी का, ज्याच्यामध्ये पुरुषार्थ आहे का, ते भीक मागत नाहीत. स्वतःच्या कर्तबदारीनं आपला संसार मोठा करतात. त्यांच्याकडे कर्तबदारी होती ना, ते सोडून दिलं ह्यांनी. आणि आता यांच्यामध्ये पुरुषार्थ मोठा. धनुर्गाडा हे असताना अर्जुन धनुर्विद्येमध्ये पारंगत आहे. यांनी आता काही नाही करायचं, आता रण वाजवायचं, रण करायचं, युद्ध करायचं, दुष्ट दुर्जनाला संपवायचं आणि आपलं राज्य आपण कमवायचं. अंगामध्ये पुरुषार्थ आहे असं त्या ठिकाणी द्रुपदी वैतागानं म्हणू लागली महाराज. वैराग्य संपलं तिचं त्या ठिकाणी, वैताग आला आणि वैतागानं त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. हे जरी न होय तुमचेनी तरी जा मागुती सेवा अरण्य पंचपुत्रानी अभिमन्यू दुर्जन संवारीन याती. तिनं स्पष्टपणे सांगितलं द्रुपदीनं, तुम्हाला युद्ध करणं होत नसेल, तुम्ही 13 वर्षे पहिला वनवास केलेला, 12 वर्षे वनवास आणि 1 वर्षी अज्ञातवास केलेला आहे. तुम्हाला युद्ध करणं होत नसेल, राज्य कमवणं होत नसेल, तुम्ही पहिल्यासारखं वनवासामध्ये जा आणि पाठीमागं माझे 5 पोर आहेत. द्रुपदीचे 5 पोर आहेत महाराज. अभिमान्यू आहे, हे युद्ध करतील त्या कौरवाबरोबर आणि हस्तिनापुराचं राज्य घेतील. तुमची काही गरज नाही. आणि मुलं मोठे झाले ना, पत्नी अशीच बोलती महाराज पत्नीला, वस्तुस्थिती महाराज प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन लावा. होय, मुलं मोठे झाले की पत्नी पतीला असंच बोलते ना. आता मी तेच चालू आहे महाराज, तुमची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट पंढरपूरला जा म्हणते. आळंदीमध्ये पोरं सगळे करते तिथं, तेवढं तरी करा ना. गेला नाहीत कधी पंढरपूरला? आळंदी ते पंढरपूर जा, तेवढी वारी करून या. तशा पद्धतीनं सांगितलं, माझे 5 मुलं आणि अभिमान्यू या हस्तिनापुराचं राज्य घेतील आणि आम्ही आनंदानं राज्य करू आणि तुम्ही आनंदानं वनवासामध्ये राहा, असं त्या ठिकाणी पोचून द्रुपदी पांडवाला बोलू लागलेली आहे. ऐसे पंचाळी बोलता त्या शनी नासवे विजवतासे कुंभिनी श्रीरंग म्हणे व माय बहिणी खेद मनी करू नको. असं द्रुपदी बोलत होती महाराज. दुःख झालं द्रुपदीला, दुःखाचे अश्रू येत होते आणि पृथ्वी जिथं बसली का तिथं सगळी वली झालती महाराज. घळ 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 रडत होती आणि रडत रडत हे शब्द बोलत होती. आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं बघितलं आणि म्हणतात, हे माय भगिनी, तू चिंताच करू नको, तू आता रडू नको, तुझे मनोगत सगळे पूर्ण होतील. हस्तिनापुराचं राज्य हे पांडव जिंकतील आणि हस्तिनापुराची महाराणी तू होतील, चिंताच करू नको. अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्ण भगवंत द्रुपदीला बोलतायत. पुंडलिका